तर ह्यापूर्वी अनिल भाऊंचे जो आरोप होत होता का नाही, बाहेर नाले बाहेर नाले बाहेर नाले, मला नाही नाकारलं विठवाने. त्या सरकारनं ह्या नगरपालिकेला तब्बल 32 कोटी रुपये दिले. ते 32 कोटीची दिलेली पैसे तुम्ही दुर्दैवानं वाया घालवले. नारळ फोडल्यानंतर मी सांगितले की ह्यात काय होत नसते, पैसे नसतात, त्याला काम चालू झाले. तुम्हाला त्यात 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही आमदारकी भोगली, पण तुम्हाला हे जमलं नाही. हे जमवलं त्या वाघाचं नाव होतं अनिल भाऊ. सत्ता कोणाची का त्याच्यापेक्षा इतर राहणारी माणसं ती मतं देऊ द्यात न देऊ द्यात, त्या माणसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी जे केलंय नाही एकदा क्रीडा संकुलन या जावा एकदा बघून. ते खुलं नाट्यगृह म्हणजे ह्यांचं पार्किंग आहे नाही, त्याला पेविंग ब्लॉक घातले. नेहमी सांगितले की खुलं नाट्यगृह आहे. ह्या सगळ्यात हळूहळू मागं पडत चाललं. त्याला एकमेव कारण आहे तुम्ही ओरबडून खाल्लेली नगरपालिका. प्रचंड पैसे मला ह्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी मिळाले पाहिजेत. आणि आता सुहास बाबरचं स्वप्न एकच आहे, नगरपालिका फक्त मला घ्यायची. अनिल भाऊ असते, निवडणूक असती तर कदाचित खूप वेगळं चित्र दिसलं असतं. कदाचित भाऊंच्या बरोबर उमेदवार उभा राहिला नसता. तुम्ही माझ्यावर ईव्हीएमचा आरोप करताय, तुम्हाला मन सांगते की झोप येत नाही रात्रीची. त्यात 5,000 मतांना सुहास बाबर लीड गेला, ह्याचं फार मोठं दुःख करण्याला. ज्या जागा हडपायची डाव ठेवला होता, जी जागा हडपायची तिथं गाळे बांधायचे, ती जागा मी कधी सिव्हिल सर्जनच्या नावानं करून टाकली. यांना माहिती मिळाली. 100 कोटी रुपये उपचार रुग्णालय आपण विट्यामध्ये आणतोय. म्हणजे ही पहिल्यापासूनची पद्धत आहे. एकानं विस्कडायचं आणि एकानं सावधान नाटक करायचं. थोडाचं चुकलंय, आता सगळं मी बघतो. आधीच बघायला पाहिजे होतं. वेळ निघून गेली ना. आता 40 वर्षामध्ये एकच केले, गाडा लाव गाडा काढ, भाजीवाली बसव भाजीवाली उठव. अहो भाजी म्हणजे नाही उठायला. तुम्ही जी भाजी आणायला जाताय का नाही, तो आठवडा बाजार आहे. आता असं बोललं जाईल की मुलाचं चुकलंय, आता सगळं मी सांभाळते, माझ्यावर बघा, माझ्यावर आता व्यवस्था करून द्या. राग काढायचा तो काढलाय की सगळं पसरवलं जाणार आहे. तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, आजपर्यंत मला अडवायला माझा बाप होता, मला अडवायला माझा बाप नाही. मी कधी थांबेल मला माहीत नव्हता. त्या तारखेला सुहास बाबर आमदार म्हणून दिवसभर नगरपालिकेत असेल आणि जनता दरबार माझा त्या ठिकाणी करेल. तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील, सामान्य माणसांची अडचण असेल, ती अडचण तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या. समोर बसून कोणालाही 1 रुपया न देता तुमची अडचण त्या ठिकाणी पूर्ण दाखवून सोडवून जाईल. हा सुहास बाबरचा शब्द आहे. मनोगताच्या सुरुवातीला काय वातावरण असणार याची मी जरा पुस्तकची सुद्धा कल्पना आप्पा नव्हती. मला अंदाज होता की कदाचित जर आप्पा तुम्हाला असं वाटतंय की वातावरण जरा शांत झालंय, वातावरण जरा शांत झालंय, जर सगळ्यांना बोलायला गेलं असतं नाही तर लांब पुढचं बोलून मोकळे झाले असते. कारण विधानसभेच्या निवडणुकीत ह्या कुणालाच बोलायला मिळालं नव्हतं. फार ठराविक लोक बोलत होती, मीच जास्तपणे बोलायचो, त्यामुळं त्या लोकांना संधी मिळाली होती. पण आज त्या ठिकाणी कार्यक्रम करतोय, एकाच गोष्टीची मला भीती होती. मला सारखं वाटायचं लोक येणार का नाही, कार्यक्रमाला लोक येणार का नाही. कारण वेळ झाला होता, 3 महिने बापू निकाल होऊन झाला होता, सगळं मला मान्य होतं. दुसरी मोठी अडचण काय होती, क्रिकेटची मॅच आहे. आम्ही फायनल चाललोय, तुम्हाला पटणार नाही ते येण्यापूर्वी मी कसं मॅचच बघत बसतो. तुमचा फोन आला की यायचं, आणि मी आत्ता सुद्धा सारखा स्कोअर बघत होतो. आज सुहास बाबाचं सत्कारण जिंकण्याचे चान्सेस सुद्धा आहे म्हणून वाढलेत लक्षात. आणि नुसतं एवढंच जिंकणार नाही दादा, मी काय ताकदवान बघायला लपवणार नाही, मी नगरपालिका सुद्धा जिंकणार आहे. जी निवडणूक झाली, मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं, मला त्या व्यासपीठावरती येत असताना मी आधी विनंती केली होती की मी इथूनच चालत येतो. मला सांगितलं नाही पुढच्या बाजूने चालत या, नाही तिथून चालत या. कारण मला ह्या पाठीमागून येत असताना ह्या चौंडेश्वरीच्या चौकामध्ये ज्यावेळेला सत्कार होतोय त्यावेळेला समोरून चालत आलो काय, पाठीमागून चालत आलो काय, माझ्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या भावना होत्या. एक भावना अशी होती की हे सगळं होत असताना, म्हणजे मी अनेकदा बोलून दाखवलंय की सगळे बघतायत, पण दुर्दैवानं आज अनिल भाऊ आणि काकी या व्यासपीठावरती असायला पाहिजे होती किंवा कुठून तरी हा सत्कार सोहळा बघायला असायला पाहिजे होती. ही मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यात त्या माझ्या मनामध्ये दाटून राहिलं होतं. मी ठरवलं होतं
की भावना आपल्या दाखवायच्या नाहीत, पण सुरेश काका आणि रेवण बापू तुम्ही तो पुतळा घेऊन तिकडून चालत आला आणि तुम्ही ज्याला येत होता त्यामुळे अनिल भाऊ चालत येतात तर याचा भास होत होता लक्षात. त्या भावना माझ्या मनामध्ये होत्या आणि तिथून आल्यानंतर सहज आयुष्याचा प्रत्येक गोष्टीचा फ्लॅशबॅक घडावा तसा फ्लॅशबॅक माझ्या आयुष्यामध्ये घडत होता की लहानाचा मोठा झालेला सुहास, जन्मगाव जरी माझं गारडे असलं म्हणजे काही गारडेवाले माझं वाईट वाटून घेणार नाही. म्हणजे आप्पा माझ्या आयुष्यातला 80% काळ हा ह्या रोडला गेलाय. त्याला काही कारण आहे. ह्या व्यासपीठावरती सत्कार स्वीकारत असताना आमदार जावले म्हणून माझी प्राथमिक शाळा या ग्राउंडच्या पाठीमागं आहे. आता जिथं सभा चालू आहे स्टेजच्या पाठीमागं माझी प्राथमिक शाळा आहे. ह्या लीलाताई देश चौगुलीचा 4थी पर्यंतचा विद्यार्थी 5वी पासून 10वी पर्यंत परत या महात्मा गांधी शाळेचा विद्यार्थी खेळत बागडत आयुष्यभर जे मित्र गमावले ते ह्या सगळ्या या विटे शहरामध्ये ह्या रस्त्यावरती फिरताना आणि परत 11वी 12वी असेल माझं कॉलेजचं शिक्षण असेल हे सगळं परत कुठे केलं असेल अण्णा तर ह्या बळवंत महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती मी सुहास बाबांना माझा अख्खा आयुष्य या ठिकाणी घालवले. माझा जन्म हा डॉक्टर कारंडेंच्या दवाखान्यात झालाय. बरोबर ना मावशी? बरोबर आहे नाही? बापू उडे कारण डॉक्टर दवाखान्यात जन्म झाला ना माझा. मग कारंडे अण्णांच्यात सुहास बाबाचा जन्म आहे. लहानाचा मोठा सुहास बाबर इथं झालाय. अख्खं शिक्षण सुहास बाबरचे उठ्या शहरात झाले. सगळ्या शाळा माझ्या उठ्यात झाल्या. आयुष्यात कमवलेले सगळे मित्र हे उठा शहरातले असतील तर ह्यापूर्वी अनिल भाऊंचे जो आरोप होत होता का नाही बाहेर नाले बाहेर नाले बाहेर नाले मला नाही नाकारले विठवाल्याने. विठवाल्याने सांगितलं बाहेरनं नाही हा आमचा आहे. तुमचा जन्म कदाचित वाळव्याचा असेल माझा विठ्ठल आहे. या व्यासपीठापर्यंत याच ग्राउंडवरती या रस्त्यावरती लहानाचा मोठा झालोय. ग्राउंड पण असं निवडलंय मला असं वाटायचं कुस्तीला मंगल कार्यात कार्यक्रम घेताय का पुणेकरांच्या त्या मंगल कार्यात कार्यक्रम घेताय का कार्यक्रम इथं निवडलाय. या शाळा माझ्या जवळ असं मला वाटायचं. परत लक्षात आलं एक एक शब्द ऐकू जातो यांना त्यामुळे कदाचित ग्राउंड निवडलं काय असं मला परत शंका वाटायला. पण मला आनंद आहे. मला हे खरं बघायला भाव असायला पाहिजे होतं. एवढ्या निवडणुका झाल्या आप्पा पण यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये या विटा शहरामध्ये कुणालाही लीड मिळालेलं नव्हतं. या वेळेला सगळं जोगारून गेलं आणि सुहास बाबूला 4-4.5 हजार मताचं मताधिक्य देण्याची किमया या विट्यातल्या आम जनतेने केली. ती निश्चितपणे माझ्या बाबतीत आमच्या कुटुंब बाबतीत असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त करण्याची भूमिका घेतली होती. मी तुम्हाला एवढंच सांगतो गेल्या अनिल भाऊ असताना सुद्धा म्हणजे अनिल भाऊ विधानसभेला 2014 साली आमदार झाले त्या दिवसापासून ते 19च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ह्या शहरामध्ये जेवढी कामं झाली असतील ती सगळी आप्पा आपल्या माध्यमातून अनिल भाऊंच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न झालाय. जवळपास 100-125 कोटी रुपये ह्या शहरातल्या रस्त्यांसाठी आपण दिले होते की या शहरातले रस्ते या शहरातल्या गटारी या चांगल्या परिस्थितीमध्ये असाव्यात या भूमिका घेऊन आपण ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. ते सगळं ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला काही गोष्टींची जाणीव मात्र आम्हाला 100% होत होती. म्हणजे प्रत्येक वेळा सांगायचं म्हणजे मी कौतुकानं सांगतो की गेले 40-45 वर्ष झालं आमच्याकडं पंचायत समिती जिल्हा परिषदची सत्ता आहे. विरोधक सांगायचे की गेले 40-50 वर्ष झालं आमच्याकडे विटा नगरपालिकेची सत्ता आहे. पण फरक काय आहे तर फरक एवढाच आहे की ह्या मतदारसंघाला अनिल भाऊंनी फक्त पिण्याचंच नाही तर शेतीचं पाणी देऊन सुद्धा हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या काळामध्ये 50 वर्षाच्या मात्र दुर्दैवानं आज सुद्धा ह्या शहराला पुरेसं पाणी मिळत नाही. कदाचित किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण काही गोष्टी सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हालाही माहीत असणं कर्तव्य आहे. त्या गोष्टी तुम्हाला मी मुद्दाम सांगणार आहे. 1857ची स्थापना आहे नगरपालिकेची बरोबर ना 54 1854ची आपल्या नगरपालिकेची सत्ता म्हणजे नगरपालिका स्थापन झाली. 1954 हा 100 वर्षाचा काळ झाला. त्याच्यानंतरचा परत हा 60 वर्षाचा काळ झाला. याच्यामध्ये किती पाणी पुरवठा स्कीम झाल्या होत्या. ज्या वेळेला मूळ गाव होतं आपलं
त्यावेळेला तात्कालीन जे पंतप्रधान जे आऊन संस्थांच्या खाते आपण होतो त्यांच्या माध्यमातून ह्या धनगरवड्यातनं एक स्कीम झाली होती आणि त्या स्कीममधून सायपननं पाणी जात होतं, आपल्या टाकीला पाणी जात होतं आणि तिथनं पुढं परत ते पाणी गावाला जात होतं. 35-36 काहीतरी म्हणजे सार्वजनिक नळ असायचे, त्या नळातनं त्या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न असायचा. हळूहळू गाव विस्तारत गेलं. विस्तारत गेल्यानंतर परत एक स्कीम झाली. एरळाची नंतर झाली, नाही एरळीची नंतर झाली, केळात नेळ झाली, बरोबर ना. आता बापून सगळं माहिती असतं. पण केळातनं जेव्हा स्कीम केली बापू, ती हे जेव्हा उकरून बघितलं तिथं पाण्याची उपलब्धता जास्त आहे काढल्यानंतर कुणी आणलं पाणी? कोण होतं त्यावेळेला? आबा पाटील होते, बरोबर ना. चुकत असेल तर मला सांगा. आबा पाटलांनी तो निर्णय घेतला. एक नळ पाणी पुरवठा केली प्रतिनिधींनी, एक केली आबा पाटलांनी. आबा पाटलांच्या काळामध्ये एक त्या ठिकाणी स्कीम झाली. मला जी माहिती घेतली त्याच्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला त्या वॉटर सप्लायचे जे सभापती होते किंवा जे अध्यक्ष होते त्या स्कीमचे ते फुलचंद शाह, बरोबर आहे. परत गाव विस्तारत गेलं आणि विस्तार करत असताना परत पाण्याची गरज पडल्यानंतर तिसरी स्कीम झाली तुमची, एरळतनी स्कीम झाली. ती कुणी केली? संपत नाना, MP कदम, बरोबर आहे का. या सगळ्या मंडळींनी ती स्कीम करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात यशस्वी स्कीम कुठली होती तर ती एरळीची स्कीम त्यावेळेला चालू होती. परत त्या एरळीच्या स्कीमचं काय झालं अण्णा, आता तुम्ही त्याच्यावर बरंच बोललाय, मी काय त्याविषयी बोलणार नाही. परत 1996 साली एक नवी स्कीम झाली, घोगाव योजना त्यावेळेला स्कीम झाली. एरळची चांगली स्कीम बंद पडली आणि घोगावची स्कीमला आप्पा पैसे कोण दिले? युती शासनानं पैसे दिले, भाजपनं त्यावेळेला पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की आम्ही आता काँग्रेस सोडले आणि आम्ही आता तुमच्याकडे येतोय. त्यांना आम्हीच दाखवलं, सत्तेमध्ये गेले आणि या शहराला नळपाणी पुरवठ्याचे भाजप सरकारने त्यावेळेला स्कीम करून दिली. त्याच्यानंतर परत कधीच काय नाही. 10 वर्ष त्यांच्याकडे आमदारकी दिली गेली, पण त्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विटे शहरासाठी काही नव्यानं करता न आल्यामुळं 2014 साली ज्यावेळेला अनिल भाऊ आमदार झाले, परत भाजप आणि सेनेचं सरकार आलं. त्या सरकारनं या नगरपालिकेला तब्बल 32 कोटी रुपये दिले आणि 34 स्कीम द्यायला झाली, 5वी स्कीम झाली. आता ते ज्यावेळेला 32 कोटी रुपये आले त्याला तुमचं सत्ता होती. काय केलं त्या 32 कोटीचं? ज्या दिवशी मी नगरपालिकेमध्ये गेलो, मिटिंग घेतली, त्या मिटिंगमध्ये सगळे प्रश्न विचारले. ज्या वेळेला नळपाणी पुरवठा योजनेवरती बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कुठल्याही अधिकाऱ्याला समर्पक उत्तर देता आलं नाही. किती किलोमीटर पाईपलाईन बदलल्या, किती गळती काढल्या, किती लिटरच्या टाक्या खरोखर बांधलेत, हे ज्यावेळेला विचारलं गेलं त्यावेळेला अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ते 32 कोटीची दिलेली पैसे तुम्ही दुर्दैवानं वाया घालवले आणि आजही आमची विट्यातली जनता पाण्यासाठी धावपळ होते. परत सरकार आपला आला. आप्पा अनिल भाऊ असताना त्यांनी ताकदीनं प्रयत्न केला. दुर्दैवानं अनिल भाऊ गेले, पण अनिल भाऊ गेल्यानंतर परत आम्ही भाऊनी प्रयत्न केला आणि परत सरकारच्या मागे लागून तब्बल 87 कोटी रुपये आपण त्या नळपाणी पुरवठा योजनेला मंजूर करून आणले. ज्यावेळेला मंजूर करून आणले, नारळ फोडला, आठवते का आप्पा? बघा, नारळ फोडल्यानंतर मी सांगितले की काय होत नसते, पैसे नसतात, त्याला काम चालू झाले. फक्त माझी विनंती होती की बघून या. त्या ITI पासूनचं काम चालू झाले, म्हणजे जेवढ्या स्कीम झाल्या त्या नळपाणी पुरवठा स्कीममध्ये तुमचा कुठंही सहभाग नाही. ज्या वेळेला विटे शहराची निर्मिती झाली त्यावेळेला हे गाव जे होते ते 9200 लोकसंख्येचं गाव होतं. याच्यामध्ये 51% उपजीविकेचं साधन कुठलं होतं तुम्हाला माहिती आहे का? शेती. 32% लोक हे फक्त व्यवसाय करायचे आणि उर्वरित लोक हे मग भाड्यानं देणं किंवा इतर व्यवसाय करून त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन जगायचे. आणि ह्या गावाचा विकास व्हावा या हेतून जुन्या ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं, ह्या गावाचा विकास व्हायचा असेल तर ह्या गावाला पाणी दिलं पाहिजे. त्याला फक्त
200-250 मिलीमीटर पाऊस पडत होता, त्याच्यावरती शेती होणे अवघड होतं. त्यामुळं ते करत असताना ह्या गावामध्ये नालाबंदी व्हावेत, तलाव व्हावेत, हे असं कधी लिहिलंय? मी नाही लिहिलेलं, त्यांनी पण लिहिलेलं नाही. हा 100 वर्षापूर्वीच तुम्हाला मी सगळं सांगायला लागलोय. ते अंमलात कुणी आणलं? तुमच्याकडे 50 वर्ष सत्ता होती, तुम्हाला त्या 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही आमदारकी भोगली, पण तुम्हाला हे जमलं नाही. हे जमवलं त्या वाघाचं नाव होतं अनिल भाऊ. आता रेवण बापूंनी दणदणीत भाषण केले, पण बापूंचे कुटुंबातले सदस्य त्याला तलाव होऊन देत नव्हते. तो तलाव व्हायला भाऊ यायला प्रयत्न करत होते, भाऊ आल्यावर भाऊंच्या गाडीवर दगड मारत होते, तलाव करायला नाही, आमच्या जमिनी जाते. आज एका घरात 3-3 नऊ आहेत. म्हणजे ही करण्याची जबाबदारी सगळी कोणी घेतली होती, तरी करण्याची जबाबदारी ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेऊन काम करतो. ज्या ज्या वेळेला आपण संधी मिळाली, तुम्ही परत आमदारकी भोगली. माझा तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे की तुम्हाला मिळालेली 10 वर्ष आणि अनिल भाऊंना मिळालेली 10 वर्ष, तुमच्या 10 वर्षाचं अनिल भाऊंच्या 10 वर्षाची तुलना करूया बापू. एका व्यासपीठावरती येऊया. 10 वर्षामध्ये तुम्ही विटेशनला किती पैसे आणले आणि अनिल भाऊने किती दिले, याच्यात मेळ तर घालूया आणि मग तुम्हाला कळेल की माणसं सुहासबाबांच्या मागे का उभा आहे. अनेक भागात आजही रस्ते नव्हते. म्हणजे ज्या ज्या वेळेला शासनाचा फोन येतो, मंत्रालयातनं फोन येतो की कामं सुचवा, आप्पा आम्ही तुम्हाला फोन करतो, अमरला फोन करतो, कार्यकर्त्याला फोन करतो. 40-50 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्यानंतर आम्ही काम काय सांगतो शासनाला? गटारीला पैसे द्या, रस्त्याला पैसे द्या. दुसरं काम आपण सांगितलेलं नाही. 125 कोटी रुपये फक्त रस्ते आणि गटर करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. तुम्ही काय करू नका 50 वर्ष. ज्या वेळेला शेवटचे 10 कोटी रुपये आले इलेक्शन लागायच्या अगोदर, आम्ही ज्यावेळेला यादी तयार करत होतो, मी यादी तयार करत असताना मी म्हणणार काय दरवरून गटर रस्ते किती वर्ष काम करायचं आपण गटर रस्त्याचं. त्यावेळेला सांगोला नगरपालिकेची ती यादी पडली. मी हे माझ्या मागच्या भाषणात सांगितलं होतं. त्यावेळेला तत्कालीन आमदार शहाजी बापू होते आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघातली यादी टाकली. त्यांच्या मतदारसंघातल्या त्या नगरपालिकेची कामं अशी होती, क्रीडांगणला सुविधा पुरवणे, प्रत्येक समाजाला सभामंडप बांधून देणे, प्रत्येक समाजाला सभागृह बांधून देणे, गार्डन तयार करणे. हे सगळं तयार करत असताना मी तिथल्या सीओना फोन केला. म्हणलं तुम्ही हे करताय, ही जागा कोणाची आहे? जागा म्हणजे आमची आहे, नगरपालिकेची आहे. मला प्रश्न पडायला लागला, सांगोला मोठं का विटा मोठं? आणि मग मी सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली. ज्या आमदार झालो, मिटिंग चालू झाली, तुम्हाला मी आता नळ पाणी पुढे योजनेचा विषय सांगितला. मी त्यांना एक प्रश्न विचारला, मी सीओना प्रश्न विचारला, गेल्या 40 वर्षाच्या काळामध्ये विटे शहरामध्ये किती आरक्षणं पडली होती, किती आरक्षणाच्या जागा नगरपालिकेने ताब्यात घेतल्या आणि किती आरक्षणं डेव्हलप केली? उत्तर होतं 0. एकमेव नगरपालिका आहे ही अनेक आरक्षणं टाकली, एकही आरक्षण जागा ताब्यात घेतली नाही आणि एकही आरक्षण डेव्हलप केलं नाही. मग आरक्षण टाकली कशासाठी? आपण ओरबडून खाण्याशिवाय तुम्ही नगरपालिकेला दुर्दैवानं काहीही करू शकला नाही. मी विटेकरांना सांगायला कदाचित माझा शब्द हा लागेल कोणाच तर मनाला, पण नगरपालिकेचं कारभार आणि अवस्था बघता विट्याची नगरपालिका ही व्हेंटिलेटरवरती आहे. आपण जर ह्या 2 वर्षामध्ये हे पैसे आणू शकलो नसतो तर आपली अवस्था ह्या जिल्ह्यातल्या सगळ्यात खालच्या दर्जाच्या नगरपालिकेमध्ये आपण बनवलं गेलो असतो. पण ते करून द्यायचं नव्हतं. सत्ता कोणाची का त्याच्यापेक्षा इतर राहणारी माणसं ते मतं देऊ द्यात न देऊ द्यात, त्या माणसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचा मी प्रयत्न केला आणि या शहराला पैसे जात. आज ती सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभा आहे. म्हणजे जेवढे उपकार म्हणावे तेवढेच आहेत, त्या ठिकाणी उपकार कमी आहेत. आप्पा मी आता तुम्हाला शेतीचं पाण्यात सांगितलं, तुम्हाला मी नळ पाणी पुरवण्याचं स्कीमचं सांगितलं. ग्राउंड आहे का उट्याला? कुठं आहे ग्राउंड? 2002 साली एक क्रीडा संकुल त्याला मंजूर झालं होतं. त्याला मी दादा भावना म्हणलो होतो उट्यात जागा देत नाही असं पत्र माझ्यापाशी आहे. नगरपालिकेने सांगितलं जागा उपलब्ध नाही, आम्ही ते करू शकत नाही. मी भावना म्हणलो होतं गारडे हद्दीत करूया, फार लांब नाही उट्यापासून. भाऊ म्हणले नाही, उट्यासाठी आणले, उट्यातच करायचं.
दुर्दैवानं 4ला पराभव झाला, ते आमदार झाले. त्यांनी जे केलंय ना एकदा क्रीडा संकुलन या जाऊ एकदा बघून काय अवस्था. जागा कुणाची आहे क्रीडा संकुलन? हा अरे भाड्यानं मालक कोण आहे त्याचा? मालक तीच. त्यांनी जागा शासनाला भाड्याने दिली. ती भाड्यानं देत असताना मेटकरांच्यात अतिक्रमण केलं. आणि मी असं म्हणतो, मी मिटिंग घेतली, म्हणलं पैसे कसं करतात? लिटिगेशन चालू आहे. काय लिटिगेशन आहे म्हणलं? ते जाऊ दे लिटिगेशन, ते मेटकरीन जागा देऊन टाकायला जावं म्हणलं. काय आपल्याला जेवढं होईल तेवढं करू आपण त्याच्यामध्ये. आणि दुरुस्तीचा पर्याय मी 2 कोटी रुपये त्या ठिकाणी आणतोय मंजूर करून, आणि सगळं त्या ठिकाणी क्रीडा प्रोत्साहन करून देतो. खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, किती नावं घेऊ. या खो खो मध्ये आज पापा मुला या ठिकाणी उपस्थित असतील, नंदुबाग या ठिकाणी उपस्थित असतील, स्वरूप पुणेकर असेल, रुपाली पुणेकर असतील, किंवा आणि कोण कोण खेळ असेल, राजू जाधव असेल, राजू काळे असतील, यशवंत चव्हाण असतील. ही सगळी पोरं ही आपल्याला नॅशनल लेवलला खेळून आली. कबड्डीसाठी आपण कुस्तीसाठी टॉपचं आपल्या विटामध्ये त्या ठिकाणी परवान त्या ठिकाणी चांगले घडले होते. क्रिकेटमध्ये आम्ही स्वतः खेळलोय, तेव्हा खेळायला एवढी प्रचंड मैदान असायची. खो खोला विटा म्हणलं की पुढच्या टीमच्या डोळ्यात पाणी यायचं. काय काय जण बाहेरून निघून जायचे. कुठं आहे खो खो आज? कुठं आहे कबड्डी आज? कुठं आहे आपली क्रीडाची संस्कृती? दिलीला या ना. आरडी कस्तुरी गेल्यापासून एक नाटक झाले मला दाखवा तुम्ही. आप्पा एक सांस्कृतिक कार्यक्रम झालेला मला दाखवा कस्तुरी गेल्यापासून. नाही झाला. कुठं करायचा? पहिलं आपल्या प्रसाद थिएटरमध्ये आपण कार्यक्रम करतो. आता ते करायलाच कुठं नाही. ज्या वेळेला अनिल भाऊ आमदार झाले त्यावेळेला ह्या शहरामध्ये एक चांगलं नाट्यगृह व्हावं म्हणून भाऊ प्रयत्न करायला लागले. नगरपालिकेचं तेच उत्तर आलं. उत्तर काय? जागा उपलब्ध ना येणार असतो. ते मंगल कार्यालय कुठं, ते नाट्यगृह कुठं दिलं तुम्हाला माहिती आहे का? आटपाडीला नेलं. आटपाडीला 14 कोटी रुपयाचं प्रशस्त मंगल कार्यालय नाट्यगृह बांधायचं चालू आहे. एकदा जाऊन बघून या. अप्रतिम नाट्यगृह त्या ठिकाणी बांधायचं चालू आहे. आपण काय बांधू शकलो नाही? जागा नाही. मग आता अनिल भाऊनी आम्ही सांगितलं बसणार की आम्ही आता नाट्यगृह विठ्ठला बांधणार आहे. हे लगेच काढलं खुलं नाट्यगृह. सत्य उद्घाटन आणि कुठं आहे खुलं नाट्यगृह? आहे का माहिती तुम्हाला कुठे आहे नाट्यगृह? बापू आता आम्हाला कोणाला माहित नसलं, तुम्हाला तर माहित असलं पाहिजे. ते खुलं नाट्यगृह म्हणजे ह्यांचं पार्किंग आहे नाही. त्याला पेविंग ब्लॉक घातले. नेहमी सांगितले की खुलं नाट्यगृह आहे. किती कार्यक्रम जातात. म्हणजे दुर्दैवानं जे गाव क्रीडा क्षेत्रामध्ये पुढं होतं, जे गाव व्यवसायात पुढं होतं, जे गाव सगळ्या आघाड्यावर पुढं होतं, जे गाव कल्चरल ऍक्टिव्हिटी पुढं होतं, ते गाव ह्या सगळ्यात हळूहळू मागं पडत चाललं. त्याला एकमेव कारण आहे, तुम्ही ओरबडून खाल्लेली नगरपालिका. तुम्ही ह्या नगरपालिकेचा विकास करू शकला नाही. तुम्ही फक्त स्वतःपुरतं बघत गेला. आणि दुर्दैवानं ती वेळ हळूहळू येत असते. मग मी सांगितलं की हळूहळू ज्वालामुखी येत नाही. ज्वालामुखी दान येतो आणि थांबत नाही 10 वर्ष. समजून घ्या. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. आता मी मगाशी सांगितलंय तर लपवायचं नाही. मला निवडणूक करायचीच आहे. दादांनी जरी सांगितलं असतं कधी होईल निवडणूक मला माहित नाही, सांगता येत नाही. शासनाची कुठल्याही क्षणी तयारी आहे. उद्या निकाल लागला ते घेऊ शकतात निवडणूक. त्यामुळं अजिबात कुठल्या आंधळ्या प्रमाणात राहू नका. आपल्याला काही करून तुम्ही मला चेअरमन साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक अपेक्षा राहिली मंत्रिपदाची अपेक्षा. चेअरमन साहेब 57 आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले. मी ज्या वेळेला सगळ्यांच्या पुढे बैठकीला गेलो होतो मी सगळ्यांचे चेहरे असे बघितले जाऊन आणि परत अंदाज घेतला की पक्षाला किती वाटून देणार आहेत. त्यांनी सांगितलं 13 मिळतील आपल्याला. मग मी मीच म्हणायचो ह्याला द्यायला पाहिजे, ह्याला द्यायला पाहिजे, ह्याला द्यायला पाहिजे. असे निघाले 22 द्यायचे 13. आपलं मी मागच्या खुर्चीवर जाऊन बसलो. म्हणलं यातनं कधीच काय मागायचं नाही. तुम्हाला माझंही आव्हान आहे. मला अजिबात मंत्रिपदाची अपेक्षा नाही. मी कधीही मागितलं नाही, मागणार पण नाही. मी साधी कमिटी सुद्धा मागायला गेलो नाही. त्याला काही कारण आहेत लक्षात घेतल्यानंतर. सुहास बाबर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या पोरानं आपल्याला काही सुद्धा मागितलेलं नाही.
मला काय पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये इथून पुढच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रचंड पैसे या ठिकाणी आले तेवढी प्रचंड पैसे मला ह्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी मिळाले पाहिजेत. आणि आता सुहास बाबरचं स्वप्न एकच आहे, नगरपालिका फक्त मला घ्यायची. आमदार झालो मी, सगळ्यांनी पेटो तुम्ही बांधून मोकळं झाला, अजून पेटा बांधलेला नाही. एकच फक्त शिंदे साहेब म्हणजे बांध म्हणजे साहेब माझे पण आहे, काय पण आहे नगरपालिका म्हणजे मी करतो मदत तुला, तेवढाच फक्त पेटा बांधला. माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना आत्ता झालेली निवडणूक ही प्रचंड वेगळी निवडणूक आमच्या कुटुंबासाठी होती, अख्ख्या पार्टीसाठी होती. अनिल भाऊ असते निवडणूक असती तर कदाचित खूप वेगळं चित्र दिसलं असते, कदाचित भाऊच्या बरोबर उमेदवार उभा राहिला नसता. पण आज भाऊ गेले म्हणजे आज तुम्ही मला ते फोटो दिला माझ्या आईचा आणि भाऊंचा, तुम्ही फोटो देण्याचा प्रयत्न केला. ते सगळं दुःख मी माझ्या मनात साठवून ठेवायचा प्रयत्न केला, पण ते सगळं अंगावरती घेऊन इथून पुढच्या काळामध्ये मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की 2024 निवडणूक न भूतो न भविष्यती होणार होती. मी प्रत्येक भाषणात सांगतो, कारण अनिल भाऊ असताना झालेली निवडणूक खूप वेगळी झाली असते. अनिल भाऊ गेले, आई गेली, ह्या कुटुंबातल्या सगळी मोठी माणसं गेल्यानंतर ही 2 मुलं 8 महिन्यामध्ये काय करू शकतात हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कोणालाही असं वाटलं नव्हतं की रिकवर होतील, बाहेर पडतील, ताकद लावतील. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी अनेक भाषणामध्ये सांगितलं, मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पण सांगितलं, एवढं सोपं नव्हतं. आई आणि वडील गेल्यानंतर ह्यातनं बाहेर पडायचं आणि सांभाळून न्यायचं. कदाचित ही व्यासपीठावरची माणसं नसती, कदाचित ही समोर बसलेली माणसं नसती, या मतदारसंघातले माझ्या माता भगिनी नसत्या, या मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते नसते, तर सुहास बाबर आणि अमोल बाबरचं अस्तित्व त्या ठिकाणी राहिलं नसतं. लक्षात सगळं संपूर्ण केलं असतं. पण मी ज्या ज्या वेळेला गेलो त्या प्रत्येक ठिकाणी अण्णा मला माहीत होतं आपला मतदारसंघ हा कुंडल कारखान्यापासून चालू होतो आणि उंबरगावपर्यंत शेवट जातो आणि माऊलीला चालू होतो ते तासगावजवळच्या गोटेवाडीपर्यंत आपला मतदारसंघ जातो. 150च्या वर गावं, एवढा मोठा विस्तीर्ण प्रदेश. हे सगळं करत असताना अनिल भाऊ गेल्यानंतर 8 महिन्यामध्ये यातला एकही कार्यकर्ता आपल्यापासून दुरावता कामा नये, भाऊ नाहीत याची जाणीव ह्या सगळ्या लोकांना होता कामा नये. मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नाही पाहिजे की काम होत नाही, विकासाचं काम खुंटलंय. ही सगळी जबाबदारी पेलत असताना हे सगळं दुःख पाठीवर ठेवून आम्ही दोघं कार्यकर्ते बरोबर सगळे नेते मंडळी इतक्या ताकदीने प्रयत्न करत राहिलो. त्या 8 महिन्यामध्ये 1350 कोटीचा निधी आपण ह्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी ठरलो होतो. मला असं वाटतं की ही ताकद जी मिळाली ही ताकद हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावरती आणि प्रेमावरती मिळाली. मी ते सगळं फिरत होतो. 3 महिने मी आधी प्रचार चालू केला होता, कारण मला माहिती होतं परत गावं संपत नाहीत. मी एका दिवसात 10 गावात जायचो, दुपारी ज्या गावात गेलो नाही. मी प्रचाराचा मुद्दाम सांगतो, ग्रामीण भागामध्ये दुपारी गेल्यानंतर माणसं कोण सापडत नसतात, ते सगळे मळ्यात असतात माणसं. शहरातल्या गोष्टी वेगळ्या आहे. पण मी ज्या ज्या वेळेला सभेला गेलोय असं एकही गाव नव्हतं की त्या गावामध्ये मी 2ला जाऊ द्या, 3ला जाऊ द्या, 1 वाजता जाऊ द्या, 4 वाजता जाऊ द्या, किमान 200 महिला असायच्या आणि 200-300 पुरुष असायचे. का तर अनिल भाऊचं पोरगं आहे. आणि ते प्रचार माझं भाषण ऐकायचे, माणसं मला येऊन भेटायची. सोन्यानं माझं काम केलं नाही, मी त्याला सांगितलं होतं. मला म्हणजे 1990 साली अनिल भाऊ ज्यावेळेला पहिल्यांदा उभं राहिले होते त्यावेळेला महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार होता की त्या उमेदवाराला माणसांनी पैसे गोळा करून दिले, माणसांनी त्यांना उभं केलं होतं. त्यावेळेचे जे नेते होते तर त्यांचा पोशाख शहाजी बापू गोरपडे काका असे गोत्र घालायचे आणि ओटा घेऊन पुढे यायचे. आणि रोजगार हमीच्या कामावर आलेली माणसं होती ते त्यांच्या ओट्यात कोण 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये टाकायचे आणि त्याच्यावरती अनिल भाऊनी निवडणूक लढली आणि अनिल भाऊ झाले होते. आज 35 वर्षानंतर त्यांच्या कुटुंबावर प्रसंग आला होता. अनिल भाऊ गेल्यानंतर त्यांचा मुलगा राहिला होता आणि 90 सालची आठवण व्हावी त्याच पद्धतीने मी ज्या ज्या सभेला गेलो होतो त्या प्रत्येक सभेमध्ये ती माणसं कोण मला 100 रुपये द्यायचं, कोण 200 रुपये द्यायचं, कोणी 5000 दिले, कोणी 51,000 रुपये दिले, की मी आयुष्यभर मनात साठवून ठेवली. पण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काय होतं तर एका 2 लहान मुलीने मला पिगी बँक आणून दिल्या. पिगी बँक तिने साठवलेल्या पैशाची पिगी बँक असते ना, ती पिगी बँक माझ्या हातात आणून दिली आणि म्हणली, मला म्हणलं बाळा नको पैसे, नाही पैसे घ्यावे लागतील म्हणलं. त्यातले एक म्हणली
रात्रभर झोपलेलं तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून तुम्ही ते पैसे घ्या. काही महिलांनी माझ्या हातात बोर्डला गेलो, प्रचाराला जायच्या आधी थांबवलं, म्हणजे मला तुम्हाला ओळखायचं. एकदम साध्या कुटुंबातली मागासारखी समाजाची बाई, तिने 5,000 रुपये माझ्या हातात दिले. म्हणलं मला पैसे नको, तुम्ही पैसे घ्या, तुम्हाला माझी शपथ आहे. म्हणजे पैसे घ्यायचे, पैसे निवडणुकीला वापरायचे नाही. म्हणजे मग कशाला वापरायचे? याचा गुलाल आणला, म्हणजे गुलाल. आणि त्याच्यानंतर हे सगळं सांभाळत असताना 30 जानेवारीपर्यंत ह्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस माझ्या आणि विरोधी उमेदवाराची तुलना करत होता. 31 जानेवारीला भाऊ गेले आणि ह्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस एका दिवसात माझी भाऊची तुलना करला. म्हणजे इतकं मोठं वजन की 30 तारखेला माझी विरोधी उमेदवाराची होणारी तुलना 1 तारखेला मी माझी भाऊंची करून घ्यायला लागलो. आणि ते सगळं सांभाळत असताना मला असं वाटतं की ही माणसं जर माझ्या पाठीमागं नसती तर मी यातनं बाहेर पडलो नसतो. एवढं प्रेम, एवढा प्रचंड विश्वास मला हा देण्याचा प्रयत्न या लोकांनी केलाय. आयुष्यभर त्या उपकारात मी ऋणी राहण्याचा प्रयत्न करेन. मी सोनेला सांगितलं होते त्या दोन्ही पिगी बँका मला तुम्हाला दाखवायच्या होत्या, आणि त्या दाखवायच्या होत्या एवढ्याच कारणासाठी की सुहास बाबरवरती नैतिकतेचं प्रचंड मोठं दडपण आहे. त्या 2 पिगी बँकच्या पैशाचं नाही, त्या पिगी बँक देण्या पाठीमागच्या भावनेचं दडपण सुहास बाबरच्या मनावरती आयुष्यभर करून राहणार आहे. लक्षात घ्या. ज्या वेळेला मी पहिल्यांदा पंचायत समितीला उभं राहिलो होतो त्यावेळेला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो. ज्या वेळेला जिल्हा परिषदला उभं राहिलो त्यावेळेला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो. आणि आता योगायोगाला काय माहित नाही, बाकी सगळी मोठ्या फरकाने येणारे काटावर आलेत सगळे. आणि सुहास बाबर मात्र 78,178 मतांनी त्या ठिकाणी निवडून आला. हे सगळं तुमचं प्रेम आहे, त्या मतदारसंघातल्या आम जनतेचं प्रेम आहे. हे आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही. 2029 निवडणूक अशी होणार नाही. इतकी ताकद. सगळ्यात जास्त आभार मला कोणाचे मानायचे असतील तर मी 3 म्हणजे ज्येष्ठ मंडळी तर माझ्यावर होतीच, पण मला ह्या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचं, ह्या शहरातल्या तमाम माता भगिनींचं मला तुमचा आभार मानायचा आहे. एवढी सक्रियता महिलांची कधीही निवडणुकीला नव्हती, एवढी सक्रियता झाल्या महिलांची होती. मी तुमचं आयुष्यभर या ठिकाणी राहणार. दुसरे कोणाचे आभार मानायचे आहेत? सगळ्यात तरुण मुलांचे मला आभार मानायचे आहेत. खांद्याला खांद्याला मी प्रत्येक भाषणात सांगायला होतो एकटा सुहास बाबर करू शकत नाही. सुहास बाबर तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. कुणाला तरी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडावी लागेल, कुणाला तरी माझ्या आईची भूमिका पार पाडावी लागेल, कुणाला तरी माझ्या भावाची भूमिका पार पाडावी लागेल. या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी जमेल त्या पद्धतीनं कुणी माझ्या वडिलांची भूमिका पार पडली, कुणी माझ्या आईची भूमिका पार पडली, कुणी माझ्या भावाची भूमिका पार पडली. आणि तिसरा आभार जर कुणाला मानत असतील सगळी लहान मुलं. एवढा फेमस लहान मुलांच्या महाराष्ट्रात दुसरा उमेदवार नाही. एवढं एकच कौतुक मला मी स्वतः करून घेणार आहे. मी पाठी ताप मारून कुठेही प्रचाराला जावा, बारकी 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 पोरं यायची. मला शाळेचं नाव सांगायला हरकत नाही, क्रांतिसिंह नाना पाटील. निकाल ज्या दिवशी लागला नाही आपला त्या दुसऱ्या दिवशी मला स्वातंत्र्याचा फोन आला. म्हणजे 1 दिवस फक्त आमच्या शाळेत येऊन जावं. म्हणजे काय झालंय म्हणलं ताई, काय नाही म्हणजे ज्या दिवशी तुमचा निकाल लागत होता नाही वर्गात कोण बसतच नाही. एवढी पोरं मारली आम्ही, वर्गात येऊन बसले नुसती वर्ष होती. आम्ही शाळा सोडून दिली म्हणते जरा आम्हाला सांगितलं गेलं त्या तर सुहास बाबर निवडून आला. तुम्ही माझ्यावर ईव्हीएमचा आरोप करताय, तुम्हाला मन सांगते की झोप येत नाही रात्रीची. ती नुसतं म्हणायचं आहे की पार्टी टिकली पाहिजे, राहिली पाहिजे म्हणून फक्त म्हणायचं. नाहीतर तुम्हाला कळत नसल्याचं तुम्ही वडिलांना चांगलं कळत, अजिबात झोप लागत नसेल. सुहास बाबा निवडून आला ह्यात त्यांना दुःख नाही, इतक्या मोठ्या फरकाने निवडून आला ह्यात दुःख नाही. त्यात 5,000 मतांना सुहास बाबा लीड गेला ह्याचं फार मोठं दुःख त्यांना. तुम्हाला माझं स्पष्ट सांगणं आहे, आता माहिती घेऊन बघा. तुमचे जवळचे कार्यकर्ते ज्या वेळेला घराघरात जात होते ना प्रचाराला की अमुक अमुकला मत द्या, अमुक अमुकला मत द्या, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या घरातला मुलगा त्या घरात जायचा, पप्पांचा ऐकून कळत नाही सुहास बाईला मत. कुठलं काढलं ईव्हीएम? तुमच्या बूथवरती पोलिंग एजंट उभा असलेल्या 9 मुलांनी मला फोटो काढून पाठवले, भैया मतदान तुम्हालाच केलं. एक बूथवरती दुपारी गेलो अण्णा, सेंट्रल स्कूलच्या अलीकडचा बूथ आहे ना सेंट्रल स्कूलचा, त्या बूथवरती गेलो, गर्दी होती.
काय काय झालं म्हणलं, त्यातल्या महिला म्हणल्या काय तर मशीन बंद पडलं. तर मशीन बंद पडलं, मी आत गेलो. अधिकाऱ्यांना म्हणलं काय झाले, कोण काय बोलणारच नाही, जरा चाललं. म्हणलं काय झालंय काय, त्यांचा पोलिंग एजंट मला म्हणला काय नाही, म्हणलं 2 नंबरचं बटन मोडलंय म्हणलं, ती बसवायचं चालू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे काय चाललंय. विट्यामध्ये ह्याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे काही कारण नव्हतं, शांततेत निवडणूक चालली होती. त्यांची पदयात्रा झाली, त्यांनी भाषण केलं, हिंमत असेल तुझ्यात तर पदयात्रा काढून दाखव. केलं. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, ती एकमेव कार्यक्रम आहे माझ्या निवडणुकीतला जो मी आयोजित केलेला नव्हता. तुम्हाला पटणार नाही, जी माझी पदयात्रा झाली होती की नाही, ती पदयात्रा उत्स्फूर्तपणे झाली होती. स्वतःहून माणसं बाहेर पडली होती. बापूंच्या घरातल्या महिला नाचत होत्या बापू, आणि इतके प्रचंड उत्साह होता. आणि त्या दिवशी मी बातम्यात सांगितलं होतं, ज्या वेळेला ही पदयात्रा संपली, शेवट होता त्यावेळेला प्रचाराचा, मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर साक्षीनं सांगितलं की तुम्हाला माझा शब्द आहे, गोट्यात सुहासबाबर लीड जाणार. आणि कारण तो उत्साह, ती ताकद मला त्या ठिकाणी दिसली होती. आणि सगळं बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी म्हणजे इतकी लोक आली होती की ती निवडणूक ऐतिहासिक निवडणूक झाली. आणि खूप मोठी शक्ती मला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझा शब्द आहे. हे सगळ्या गोष्टी सांगत असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये ह्या शहरामध्ये काम करत असताना गावात रस्ते करण्याचा प्रयत्न केला, गटारी करण्याचा प्रयत्न केला, नळ पाणी पुरवठ्यासाठी 87 कोटी रुपये आणले. मी सत्कार फारसे स्वीकारणार नाही असं ठरवलं होतं. कारण माझा स्वभाव असा आहे की मी ठरवलं की विधानसभेच्या ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी जे जे शब्द दिले होते का नाही, ते एक ना एक शब्द पुरा करायला मी त्या ठिकाणी अभिवचन घेतलं होतं. आणि त्यासाठी माझे 24 तास धडपड चालू आहे. मी पहिला शब्द तुम्हाला दिला होता की मी तुम्हाला ह्या विटे शहरामध्ये काही झालं तर उपजिल्हा रुग्णालय करणार म्हणजे करणार, तुम्हाला माझा शब्द होता. मला सगळी म्हणायची जागा कुठं आहे, जागा माझ्या डोक्यात आहे म्हणे, तुम्ही त्याची काळजी करू नका. ज्या जागा हडपायची डाव ठेवला होता, जी जागा हडपायची तिथं गाळे बांधायचे, ती जागा मी कधी सिव्हिल सर्जनच्या नावानं करून टाकली. यांना माहिती मिळाली. सिव्हिल सर्जनच्या नावावर जागा झाली सुद्धा, तिची प्रशासकीय मान्यता उद्या होईल, प्लॅन तयार झाला, इस्टिमेट तयार झालं. माझा तुम्हाला शब्द आहे, या 1 महिन्याच्या 1.5 महिन्याचं टेंडर काढतोय. 100 कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालय आपण विट्यामध्ये आणतोय. 100 बेडचं हॉस्पिटल, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर ही विटे शहराला आपण आणतोय, जी फुकट उपचार त्या ठिकाणी माणसांचं करेल. माझा पहिला शब्द विट्याला होता, तो पूर्ण करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करतो. काय करायचं अजून, ह्या शहराला सगळे रस्ते जोडणारे रस्ते. आज एक राष्ट्रीय महामार्ग झालाय. गडकरी साहेब निवडणुकीच्या अगोदर एका राष्ट्रीय महामार्गाचं भूमिपूजन करून गेले होते. काल टेंडर ओपन झाले. विट्यापासून फलटणपर्यंत एका राष्ट्रीय महामार्गाचं काम 1 महिन्यात चालू होते. विट्यापासून मिरजपर्यंत 4 पदरी रस्ता व्हावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. विट्यापासून मिरजपर्यंत 4 पदरी रस्ता करतायत. एक राष्ट्रीय महामार्ग ग्रीनफील्ड हायवे अजून जातोय. विट्याला जोडणार आहे. विटा वेजेगाव रस्ता मोठा केलाय. विटा लेंगरे, विटा पारे आपण हॅम मध्ये पकडलाय. 750 कोटी रुपये मला हॅम मधून आलेत. हे सगळे रस्ते आपण त्या ठिकाणी ताकदीनं पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. उद्देश एकच आहे की या शहराला जी पहिली संपन्नता होती ती संपन्नता आणून देण्यासाठी जे जे करणं मला शक्य आहे ते करण्याचं अभिवचन सुहासबाबर या निवडणुकीत दिलंय. ते ताकदीनं पूर्ण करण्याचं मी अभिवचन तुम्हाला या ठिकाणी देतोय. अजिबात त्यात कुठे कमी पडणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराला जे गरजेची गोष्टी आहेत त्या सगळ्या भौतिक सुविधा असतील. ह्या शहरातले जेवढे व्यवसाय आहेत ते सगळे परत संपन्नते आणण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते सगळं करत असताना पाणी झालं, लाईटची ओळ झाली, रस्ते झाले. आप्पा 2 राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर उदय सामंतांना एकाच गोष्टीच्या मागे लागलो मी. आता 2 वर्षाच्या आत मला चांगल्या इंडस्ट्री मला माझ्या विट्यामध्ये द्यायचा आणि त्यांनी तो शब्द मान्य केलाय. 2 वर्षामध्ये आपण ह्या शहरामध्ये चांगल्या मोठ्या इंडस्ट्री आणू. म्हणजे जे जे शब्द दिले होते ते सगळं पूर्ण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. दुसरी एक गोष्ट मला करायची, मला असं वाटलं होतं माणसाला ठेच लागली की माणूस शहाणा होतो. ह्यांना काय ठेच लागली माणूस शहाणा होईनाच अजून. म्हणजे 4-4.5 मतांना मागं पडले. मगाच कोणतरी सांगत होते पण मी म्हणून आता नाही त्यांना शहाणा करायला लावणार, असेच राहिले पाहिजेत सगळे.
आत्मपरीक्षण करायला बाजूला राहिले. मला कोणतरी म्हणजे की आता नेटाने फिरते, याला जाऊन भेट त्याला जाऊन भेट, माफी मागायचं. आता ही म्हणजे ही पहिल्यापासूनची पद्धत आहे. एकानं विस्कडायचं आणि एकानं सावध नाटक करायचं. बापू आता तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. आता तुमच्याकडे धर्मेश भाई यांच्याकडे सारखं आता येणार, थोडाचं चुकलंय, आता सगळं मी बघतो. आधीच बघायला पाहिजे होतं, वेळ निघून गेली ना. आता माणसांना मान्य नाही. 2011 साली दादा विरुद्ध त्यांची निवडणूक झाली होती. अचानक निवडणूक लागली, सगळ्या परिस्थिती बदलल्या गेल्या होत्या. मिळतील ती माणसं एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी पार्टी उभा करायला प्रयत्न केला. 4,500-5,000 मताचा एक वॉर्ड होता. 700 ते 800 मतं त्यावेळेला त्यांच्या कॉलेजच्या स्टाफचे विद्यार्थ्यांची दिन लावली होती. आणि जाहीर भाषणात ते सारखं सांगायचे की अमोलच्या विरोधात मी 1,000 मतांनी निवडून येणार, अमोलच्या विरोधात मी 1,000 मतांनी निवडून येणार. आम्हाला पण वाटायला बिल निवडून काय 1,000 मतांना काय सांगावं. कॉलेजची पोरं लाईन लोक ती मतदानाला, आणि मी तिथं गेलो आणि ती पोरं मला अशी द्यायची कॉलेज, आणि फक्त 100 मतांनी निवडून आला. ती हुशार आहे. 11ला उभा राहिलेलं परत उभा राहिलेला नाही अजिबात कुठं सुद्धा. बघा तुम्ही, परत मागच्या दरम्यान गेलेत नगरपालिकेत, उभा राहिला नाही परत कुठं सुद्धा. राहिले ते राहिले, माझ्यावर झाले 24ला. ते 11ला तुम्ही उभा राहिला होता. 11 पासून विट्यातली माणसं तुमची वाट बघत होती की तुम्ही कधी एकदा बॅलेटवर येताय. आणि तुम्ही बॅलेटवर आला आणि तुम्ही जे कर्म केले, तुम्ही जे ह्या विट्याच्या लोकांना त्रास दिलाय, त्या त्रासाचा विस्फोट काय लोकांनी ठरवलं होतं. आणि तो विस्फोट ह्या विट्याच्या लोकांनी आत्ता केला आणि तुम्हाला या ठिकाणी मागं पाठवून दिलं. लक्षात, तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळालं. आम्ही चांगलं करत गेलोय, तुम्ही वाईट करत गेला. म्हणजे मी केलेलं काम सांगत आलो. मी आजही सांगतो, येणारी निवडणूक सुद्धा मला कुणाला तरी संपवायचं आहे, कुणाला तरी ह्यातनं हद्दपार करायचं म्हणून करायचीच नाही. मी शब्द दिला होता. 2.5 वर्षामध्ये प्रचंड काम केले. ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मला नगरपालिका सत्ता पाहिजे. आणि मला नको आहे इथं बसलेली, समोर बसलेली आम जनतेची नगरपालिका असली पाहिजे. त्या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर कोणाला भीती नाही वाटली पाहिजे. त्या शहरात वावरताना, त्या शहरात व्यवसाय करत असताना कुणाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण नसलं नाही पाहिजे. काय गरज आहे आपण कोणाला घाबरायची. मी कार्यक्रमाचं ठिकाण ठरवलं पहिल्यांदा अमरला काय सांगितलं माहिती आहे का, एकही गाडा यातला बंद होता कामा नये, त्यांचा व्यवसाय बुडता कामा नये म्हणून सांगितलं होतं. आता अमर आणि गणेश 2च गाडी चालू आहे, बाकी आम्ही बंद करायला लावलेलं नाही. मग कुणी बंद करायला लावले, संशोधनाचा विषय. 40 वर्ष नगरपालिका तुमच्या तुम्हाला पाणी पुरवठा करता आला नाही, रस्ता आला करता आला नाही. 40 वर्षामध्ये एकच केले, गाडा लाव, गाडा काढ, भाजीवाली बसव, भाजीवाली उठव. विट्यातल्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, भाजी मंडई कुठे आहे विट्यात? भाजी मंडई कुठे आहे? कुठे आहे भाजी मंडई? हा, भाजी मंडई कुठे आहे विट्याची? आपली भाजी मंडई कुठे सांगा की कुठे आहे? अहो भाजी मंडई नाही विट्याला. तुम्ही जी भाजी आणायला जाताय का नाही, तो आठवडा बाजार आहे. आठवडा बाजार आहे, विट्याला भाजी मंडई नाही. आठवडा बाजार हा पूर्वी 5 एकरात होता. 5 एकराचं आरक्षण त्यावेळेला आठवडा बाजारात होतं. ते आरक्षण कमी करून परत 3 एकरावरती आणलं. 3 एकराचं आरक्षण कमी करून परत 55 गुंठ्यावरती आणलं. आणि फार मोठा व्यवहार झाला. आणि 55 गुंठ्यात जो बसतो का आता, तो आठवडा बाजार आहे. त्याच आठवडा बाजारात गाळे, त्याच आठवडा बाजारात मच्छी मार्केट. उद्याचे रस्ते 5 फूट 7 फूट. आणि अंधार झालेला मला पहिल्यापासून ट्रॅफिकचं काय तर करा, पार्किंगचं काय तर करा. कुणी दिलं घराला परवानग्या, कुणी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले, कुणी त्यात पैसे वर बुडून खाल्ले. हा, तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना पार्किंग न करताच तुम्ही पद येत आहे, घराला परमिशन, यांना परमिशन. आणि मी सगळं करत असताना मी जेव्हा माझं घर उठ्यात बांधायला लागलो तेव्हा मी सुद्धा G+1च, पैसे नसल्यामुळे G+1. परत दादा आला, मला असं करून चालत नाही म्हणलं, आपल्या घरात 2 गाड्या आहेत म्हणला.
त्या गाड्या कुठं लावायच्या. मग परत बदलले, खाली पार्किंग केलं, ऑफिस केलं, वर राहायला केलं. तुम्ही 50 वर्ष नगरपालिकेची सत्ता घेतली म्हणून सांगताय, आम्ही विकास केला म्हणून सांगताय. विट्यामध्ये पहिलं घर ह्यांचं, यांच्या घराला पार्किंग करणे, यांच्या घराला सगळ्या रस्त्यावर लोक असतात. काय सांगायचं आपण विट्यातील लोकांना? बाबा कसं व्हायचं डेव्हलपमेंट? तुम्हाला माझं आव्हान आहे, ह्या विषयावरती रोज बोलू. एक एक विषय असे आहेत की तुम्हाला धक्का बसेल, आणि हे धक्का देण्याचं काम दुर्दैवानं ही मानसिकता अत्यंत चुकीची आहे. हे शहर टॉपमोस्ट असायला पाहिजे होतं, पण आज इस्लामपूर कुठे गेलं? आज 2014 निवडणुकीचा किस्सा बघतो तुम्हाला सांगणार आहे. मी आता संपवणार आहे माझं भाषण. 2014 निवडणुकीला पलूसच्या व्यापाऱ्यांनी सगळ्या बोलवलं, इथून व्यापार करायला बाहेर गेले. त्या सगळ्या लोकांनी ठरवलं की दोघांनाही बोलवायचं, दोन्ही पार्टीला बोलवायचं, दोघांची मतं ऐकायची आणि आपण निर्णय करायचा. जी इथनं व्यवसायाला तिकडे गेले त्यांनी पहिल्यांदा त्यांना बोलवलं, त्यांचं भाषण झालं, अमोल झालं, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी मला बोलवलं. मी त्यांना पहिल्यांदा गेल्या भाषणात पहिला पण विचारला, पलूस मोठा आहे का विटा मोठा आहे? सगळी म्हणली विटा मोठा आहे. म्हणजे इथं कशाला आला? त्यांच्या तापाल्याकडे दोन तिकडे गेली सगळी. फक्त दुकानदाराला उठायचं, आरक्षणाची भीती घालायची, पैसे काढून घ्यायचे. गेल्या 40 वर्षामध्ये एक आरक्षण डेव्हलप न केल्याचे परिणाम आज पार्किंग नसल्यामुळं या शहराची बकाल अवस्था होत चालली. माझं तुम्हाला आव्हान आहे, कदाचित एखादा कठोर निर्णय मला घ्यावा लागेल. रेवण बापूला आवडणार नाही आणि कुणाला आवडणार नाही. गडकरी साहेब परवा इस्लामपूरमध्ये आले होते. गडकरी साहेबांना भेटवलं, म्हणून साहेब 2 राष्ट्रीय महामार्ग तुम्ही दिले. शहराची अवस्था अशी इतकी वाईट आहे की ह्या रस्त्याला 22,000 वाहन आहेत रोजची, ह्या रस्त्याला 18,000 वाहन आहेत. आणि ही सगळी वाहनं जेव्हा विट्याच्या चौकात येतील त्याला आमच्या शहराचं काही खरं नाही. आम्हाला गाव सोडून जावं लागेल. त्याला पर्याय एकच म्हणजे की तुम्ही आम्हाला बायपास आणि रिंग रोड दिला पाहिजे, त्याचे ॲक्टिव्हिटीचे पैसे दिले पाहिजे. ते गडकरी साहेबांना भेटून आलोय, त्यांनी प्रस्ताव तयार करायला सांगितलं आहे. ताकद लावून त्या शहराला बायपास आणि रिंग रोड करून घेण्याची जबाबदारी सुहास बाबरचे. बापू एखाद्याचा कोणता केला तर तेवढे पैशाची जबाबदारी तिथं माझी आहे, काळजी करणार. पण रिंग रोड झाला पाहिजे, अन्यथा भविष्यातली पिढी आपल्याला माफ करणार नाही. की विकासाचं विजन घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. विटेकरांना माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे सुहास बाबर त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना, त्याच्या सगळी पार्टीचा स्वभाव असा आहे की ज्या भागामध्ये आपण काम केले, ज्या संस्थेमध्ये आपण काम केलं. मी पंचायत राज व्यवस्थेमध्ये 10 वर्ष काम केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद मी माझ्या मातृस्थानी मानत होतो. लक्षात 3 वर्ष झाली तिथंही प्रशासक आहे, 3 वर्ष झाली विटा नगरपालिकेवर प्रशासक आहे. 3 वर्ष प्रशासक काळ असताना सुहास बाबांना पंचायत समितीच्या कारभारामध्ये अजिबात लुटबड केली नाही. पण पंचायत समितीच्या कारभारामध्ये चुकीचं काय घडू नये, त्या ठिकाणी चांगलं घडलं पाहिजे. पंचायत समिती राज्यात पहिली आली पाहिजे. मी नसताना, पदाधिकारी नसताना अधिकाऱ्यांच्या जीवावरती पंचायत समिती परवाशी विभागात पहिली आली आणि मला आत्मविश्वास आहे पंचायत समिती राज्यात पहिली. त्याचं उत्तरदायित्व मी सोडलेलं नाही अण्णा. ते उत्तरदायित्व चेअरमन साहेब आप्पा आजही मी सांभाळतोय. तुम्ही काय केलं? तुम्ही जसे नगरपालिकेचं तुमचा कारभार संपला, प्रशासक जसा आला, तुम्हाला मिळायचं बंद झालं. दुर्दैव आहे बघा. लक्षात घ्या, 40 वर्ष आपण ज्या खुर्चीवरती बसतो, ज्या संस्थेमध्ये बसतो, त्या संस्थेवरती प्रशासक आल्यानंतर एक कलमी कार्यक्रम चालू आहे. बदनामी करायची उठे शहराची, नगरपालिकेची बदनामी करायची चालू आहे. नाही यांना स्वच्छता होत नाही म्हणे. स्वच्छता कशी होईल? किंवा त्यांचा पीएर बाहेर आणतात ते कचरा, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आहे, कचरा बाहेर टाका, कचरा बाहेर टाका. का तर बदनामी झाली पाहिजे शहराची. कोणाची बदनामी करा? सुहास बाबरची. नशेचा विषय काढला बालचंद्र नगर, बोलायचं नव्हतं मला त्या विषयावर. कायदा सुव्यवस्था राखलीच पाहिजे, त्यासाठी आमदार म्हणून जे करणं आवश्यक होतं ते मी बालचंद्र अगदी प्रयत्न करतो. पण ज्यावेळेला तुम्ही विस्कळायचा प्रयत्न केला, हे सगळं माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला, मी प्रेस करून तुम्हाला एकच प्रश्न विचारला, जे आरोपी आहेत कोणाचे, कोणाच्या आजूबाजूचे आहेत, कोणाचे उजवे डावे आहेत, त्याचं जर आत्मपरीक्षण करा. त्यानं तुम्हाला बोलतं नाही. तुम्हाला माझी आज ही विनंती आहे, तर इथनं पुढं तुम्हाला मी 2014ला पण सल्ला दिला होता, 24ला पण सल्ला देतोय. वडिलांचा सल्ला घेऊन जरा पत्रकार परिषद करत जावं, स्वतःच्या मनाने नाही करत जाऊ. ती कॅपॅसिटी तुमची राहिलेली नाही आता. हा सुहास बाबर तुम्हाला असं वाटलं होतं हलक्यात घेत होती सगळी. म्हणजे भाऊ गेले, भाऊंना भाऊंच्या पार्थिव देहाला हार घातला आणि गाडीत बसले. म्हणजे
15 दिवसात भाऊभावांच्या वाट लागते म्हणजे आता घराची. आता आम्ही दोघं भाऊ काय आहे अजून कुणालाच कळलं नाही. आमच्या बायकांना पण कळायला नाही अजून. त्यांना कळलं तर फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे ती स्वप्न सुद्धा कधी बघू नका. म्हणजे इतकं प्रचंड ती आत्मीयता असायला लागते. मी विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं माझे सगळे चुलत भाऊ माझ्याबरोबर होते. माझा सख्खा भाऊ तर प्रश्नच नाही. विधानसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला लागताना सुहास बाबांना त्याच्या भावाच्या माफी मागायला गेली नव्हती. त्या चुलत भावांच्या माफी मागायला गेली नव्हती. बावकीच्या माफी मागायला गेली नव्हती. त्याला कारण आहे ती आत्मीयता, ती प्रेम, ते सगळं सामान्य जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले. तीच आत्मीयता, तेच प्रेम समोर बसलेल्या माणसाच्या सुहास बाबा आयुष्यभर दाखवेल. आयुष्यभर त्या ऋणात राहून काम करण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाईल. तुम्हाला माझा शब्द आहे. विटेकर नागरिकांना एक सांगायचं राहून गेलं मला सुद्धा. 2 मुलं मला आत्ता अण्णा भेटली होती. म्हणजे आता मी बघायच्या बापूला सांगितलं बापू सावध राहा. आता असं बोललं जाईल की मुलाचं चुकलं आता सगळं मी सांभाळते. माझ्यावर बघा, माझ्यावर आता व्यवस्था करून द्या. राग काढायचा तो काढलाय की सगळं पसरवलं जाणार आहे. तुमच्या धर्मेश भाईला वेगळं सांगायचं, तुम्हाला वेगळं सांगायचं, मला काय वेगळं सांगायचं, हे सगळं होणार आहे पार्टीमध्ये. सुहासबाबा तुम्हाला असं म्हणणं मंडळ कोणी नसते पण सांगत बसायचं. तेवढ्यावरती ती हुशार आहे. या सगळ्या गोष्टी पाठीवर ठेवून कुणाचंही न ऐकता आपल्याला जागृतीने त्या ठिकाणी काम करावं लागेल. 2 मुलांना दम दिलाय ह्या आठवड्यात. अण्णा मी ती मुलांनी मला सांगितलं नव्हतं त्यावेळेला. मुलांनी मला आज येऊन सांगितले सभा आहे म्हणून. तुम्हाला माझं आव्हान आहे की ह्याचा दम 40 वर्षाला देते केलेलं कुणालाच काय. गरीबडा बघायचा एखादा आणि त्याला दम द्यायचा. दम देत 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 उठ्या 4.5 मतांना सुहास बाबा लिडोडी गेला लक्षात. मी तुम्हाला त्याही वेळेला सांगतो, मी तुम्हाला आजही सांगतो. मी आता आमदार झालोय 5 वर्ष. मी सगळ्यांचाच लोकप्रतिनिधी आहे. मी तुमचा सुद्धा लोकप्रतिनिधी आहे. या शहराचं वातावरण बिघडावं, या शहरामध्ये दहशत सगळं थांबलं पाहिजे. ना दहशत तुमची राहिली पाहिजे, ना दहशत माझी राहिली पाहिजे. सर्वसामान्यांसाठी हे शहर अत्यंत सुरक्षित राहिलं पाहिजे. जबाबदारी माझी लोकप्रतिनिधीची आहे. पण म्हणून जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल, कुणाला काय तर म्हणायला जाल, तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, आजपर्यंत मला अडवायला माझा बाप होता, मला अडवायला माझा बाप नाही. मी कधी थांबेल मला माहीत नव्हतं. आणि आपल्या बांधण्यात गरीबाची पोरं घुसडायची नसते. हिंमत असेल तर आपण समोर करू. गरीबाच्या पोरांना त्रास द्यायला इथून पुढे जाऊ नका. कुणाचाही आर्थिक छळ होणार नाही. कुठल्याही गाड्यावाल्याला त्रास होणार नाही. आज सुद्धा माझा अमर, त्यांना विचारा अमर भैया कुठे गेला अमर भैया, कुणी गाडी बंद केलं. त्यांनी जरी गाडी बंद केलेलं असेल ना, ते दिवसाचं सगळे भाडं आपण त्यांच्या देऊन टाकू. एकाही गाडीवाल्याचं त्या ठिकाणी नुकसान होता कामा नये, ही भूमिका आमची त्या ठिकाणी. का तुम्हाला असं वाटलं नाही? आता तिथं राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. 2 हॉकर झोन आहेत मोठ्या शहरामध्ये. 2, एक इथं आहे आणि एक मायनी रोडला आहे. नॅशनल हायवेचं काम चालू होतं ना, ती सगळी गाडीवाले हटवणार आहेत. कुठं बसणार आहे तुम्ही त्यांना? आणि रेकॉर्डला 71 गाड्या आहेत फक्त उठ्यात. किती? 71 गाड्या आहेत फक्त उठ्यामध्ये. आणि गाड्या आहेत किती? 1000. 71 गाड्यांचं भाडं जातं नगरपालिकेला. बाकी भाडं जातं कुणाला? बरोबर आहे ना? कुणाला भाडं जातं? या सगळ्या गोष्टींचा भविष्याच्या काळामध्ये येणार उहापोह केला जाईल. एकही चुकीचं काम नगरपालिकेचा प्रशासक कोण करणार नाही. करत असेल तर तुम्हाला सुहास बाबाचा दरवाजा आम नागरिकांसाठी कायम उघडा आहे. तुम्ही आमच्या घरापर्यंत या, रात्री या, अपरात्री या. तुमच्या सेवेसाठी आमचं अख्खं कुटुंब आहे. तर कुठे आम्ही कमी पडणार नाही. एक शब्द फक्त तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. उठ्याच्या भाषणाची एवढी अडचण असते. मुद्दे प्रत्येक वेळेला सामान्य माणसं मला देतात. खाण्यासारखे चिठ्ठे देतात. बघा, ह्याच्यावर बोला. सगळंच आज बोललो तर परत मजा राहणार नाही बाबा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की दर महिन्याला अधिवेशन संपलं की विट्यातल्या सगळ्या लोकांना, माझं सामान्य लोकांना आव्हान आहे, दर महिन्यातला 1 तारीख तुम्हाला दिली जाईल. त्या तारखेला सुहास बाबा आमदार म्हणून दिवसभर नगरपालिकेत असेल आणि जनता दरबार मला त्या ठिकाणी करेल. तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील, सामान्य माणसांची अडचण असेल, ती अडचण तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या. समोर बसून कोणालाही 1 रुपया न देता तुमची अडचण त्या ठिकाणी पूर्ण ताकदून सोडवली जाईल. हा सुहास बाबाचा शब्द आहे. दर महिन्याला जनता दरबार उठ्यासाठी सेपरेट त्या ठिकाणी नगरपालिकेत केला जाईल. इथून पुढच्या काळामध्ये ती भूमिका घेऊन आम्ही काम करू. जे प्रेम, जे विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला, एवढं सोपं नव्हतं. एवढ्या कमी वयामध्ये
तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमध्ये खूप मोठी ताकद दिली. ही सगळी ज्येष्ठ मंडळी म्हणजे राजकारणामध्ये मी आज जर कोणाचा आभार मानणार असेल तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींचे. जवळपास अण्णा किती 8-9 हजार घरं गेलाय का तुम्ही? 8-9 हजार घरं तुम्ही सगळी त्या ठिकाणी फिरलाय. प्रत्येक माणसानं त्या ठिकाणी ताकद लावली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, या सगळ्यांची नैतिक जबाबदारी घेऊन सुहास बाबरीतून पुढच्या काळामध्ये काम करेल. यात कुठेही मी कमी पडणार नाही. या शहराला पहिली जुनी संपन्नता ती देण्याची जबाबदारी माझी असेल. दहशतमुक्त गाव असेल, कुणाचंही आर्थिक त्या ठिकाणी कुचंबना केली जाणार नाही, कुणालाही व्यवसायाला त्या ठिकाणी अडचण आणली जाणार नाही. या प्रत्येक माणसाच्या पाठीमागं सुहास बाबर बोलतो. भाजीवाला असेल, गाडेवाला असेल, हातगाड्यावाला असेल, नगरपालिकेचा कर्मचारी असेल, स्वच्छतेचा कर्मचारी असेल किंवा मोठा एखादा नेता असेल, या सगळ्यांच्या पाठीमागं सुहास बाबर ताकदीने उभा आहे. ती ताकद तुम्ही आज पण मला दिली. त्या ताकदीचा उपयोग सुहास बाबर हा फक्त आणि फक्त भागातल्या त्या मतदारसंघातल्या आम जनतेसाठी करेल. एवढं अभियोजन तुम्हाला मी या ठिकाणी देतो. खूप वेळ झाला आहे, जवळपास 1 तास मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतोय. जे प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही सर्वांनी दिलाय त्या सगळ्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आयुष्यभर राहील.